व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष साखरेजी, आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे छत्रपती संभाजीनगरचे मित्र आणि याच परिसरातले उद्योजक संजयजी काबरा, छाबडाजी, शिवाजी बापू थोटेजी, अजून पुंगळे सर आहेत केंद्र प्रमुख, आमचे सर्व शिक्षा अभियानमध्ये काम करणारे आमचे मित्र ढवळेजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी तुम्हाला यावंच लागल असा आग्रह धरणारे घायाळ सर, आमचे मित्र या शाळेचे मुख्याध्यापक सोसे सर, या शाळेतले सर्व शिक्षक वृंद, या शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, सगळी बॉडी, सगळे ग्रामस्थ, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला, अशी सर्व माजी विद्यार्थी जे विविध पदावर कार्यरत आहे, या शाळेचे विद्यार्थी, सगळे ग्रामस्थ. एक 7-8 दिवसापूर्वी मला पत्रिका आली आणि मला बोलण्यात आलं की सर आम्ही असा कार्यक्रम घेतोय आणि या दिवशी घेतोय, 17 तारखेला या कार्यक्रमाचं आम्ही 17 नंतर या कार्यक्रमाचं आयोजन करतोय. मला खूप चांगलं वाटलं की महाराष्ट्र शासनाचा 1 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय आहे, जो मी आता छाबडाजींना शेअर केलाय. त्या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं की शाळा ही गावाची मालकी आहे, किंवा शाळा ही केवळ शासनाची मालकी नाही तर त्या गावाची मालकी आहे, आणि शाळेच्या उद्धारासाठी प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करावा, असं आमच्या शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात म्हटलेलं आहे. मी पहिल्यांदा मनापासून कौतुक करतो, आभारही मानतो आणि धन्यवादही मानतो की ज्यांनी या कार्यक्रमाची कल्पना ज्यांना सुचली, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर थोडंसं अवघड होतं, मला सकाळपासून फोन चालू होते, रात्री पण आमच्या अनंताचा फोन आला की सर या कार्यक्रमाला यावं लागेल, सोसे सरांचाही फोन आला, घायाळ सर पण म्हणत होते. मागं पुढे होतं कारण महानगरपालिकेचं रात्री 11:30 वाजेपर्यंत निवडणुकीचं काउंटिंगचं बरंचसं काम चाललं होतं. तरी पण सकाळी माझ्या मनात विचार आला की काही कार्यक्रम हे आपल्या म्हणजे माझी जन्मभूमी इथंच आहे, कर्मभूमी पण हीच आहे, म्हणून काही आयुष्य वाढवणारे कार्यक्रम असतात. म्हणजे माणसाचं आयुष्य माहीत नाही मला, पण काबराजी आणि छाजेडजी आहेत, सगळी वरिष्ठ मंडळी इथं व्यासपीठावर आहेत, अनुभवाने आणि वयाने, आणि समोर बसलेली पण. जन्माचा आपल्याला सिद्धांत माहित आहे, जन्माचे सिम्पटम असतात की 9 महिने आईच्या पोटात जन्मल्यानंतर माणूस किंवा व्यक्ती किंवा ते बाळ जन्माला येतं, त्यावेळेस त्याचे सिम्पटम असतात की या दिवशी, आता तर फिक्स टायमिंग पण फायनल झालाय, मेडिकल सायन्स फार पुढे गेलं, वेळ, तो काळ, तो दिनांकही निश्चित झाला, पण जन्माचं निश्चित असतं पण मृत्यूचं हे मात्र निश्चित नसतं, असं अनेक संप्रदायामध्ये सांगितलंय. म्हणून मी सकाळी विचार केला की आयुष्य वाढवणारा कार्यक्रम आहे, आणि या कार्यक्रमाला गेल्यानंतर दिवसभर या शाळेच्या प्रांगणातून म्हणजे जवळजवळ 1958 पासून 1959 पासून ज्यांनी या गावामध्ये या शाळेमध्ये शिक्षण घेतलं, त्या सगळ्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण होणार आहे, संवाद होणार आहे, आणि जिथं संवाद होतो त्या कार्यक्रमाला जर उपस्थित राहता आलं तर आयुष्य वाढवणारा हा कार्यक्रम आहे. म्हणून मी माझ्या स्वतःचं सद्भाग्य मानतो की मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, तुमच्यासोबत या ठिकाणी हा तुमचा सहवास सगळ्यांचा लाभला. खूप चांगली संकल्पना आहे. महाराष्ट्रामध्ये जर मी आता व्यासपीठावर बोलताना बोललो की एवढं मोठं गाव, या गावात आल्यानंतर सुरुवातीलाच गावचे सरपंच आणि इतर मंडळींनी शाळेमध्ये काय काय आहे तुम्ही पाहावं या आपुलकीने मला ज्यावेळेस दाखवलं. ढवळेची खूप चांगली डीपी म्हणजे आपल्या जुन्या योजनेतून दिलेली जी इमारत आजही तिथं पाठीमाग आहे, सुंदर टॉयलेट बाथरूम आहे, सुंदर कम्प्युटर रूम आहे, सुंदर क्लासरूम आहे, या सगळ्या बाबी आहेत, आणि दाखवताना 10 एकराचा आसपास हा परिसर आहे. मला खूप चांगलं वाटलं की एकीकडे आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेतरी डाऊन होत आहेत आणि कुठेतरी अप होत आहेत. महाराष्ट्राचं उदाहरण मी इथं देत होतो. मागच्या 1 महिन्याभरापूर्वी मी माननीय मंत्री दादा भुसे साहेबांसोबत महाराष्ट्रातल्या काही शाळांमध्ये नेहमी असतो, आठवड्याला एकदा तरी एका शाळेमध्ये. म्हणून तुम्ही जर वाबळेवाडीची एक शाळा पाहिली, पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शाळा आहेत, तर वारेगुर्जीची एक शाळा आहे, जी मी यांना विनंती केली सगळ्या मान्यवरांना की तुम्ही नियोजन करा, बाकीचं सगळं नियोजन मी तिकडचं करतो, की तुम्ही ह्या शाळा बघा की गावाने शाळेसाठी काय केलं आणि शाळेनं गावासाठी काय केलं. मला खूप चांगलं वाटलं हे लोणगावचं बेट पाहून. एवढा आनंद वाटला की लोणगाव पेटलंय. लोणगाव सारखे भोकरदन मध्ये बाकी दे दनादन शिवाजी तोटे बापूंना माहिती आहे की बाकी सगळे दे दनादन जाफराबाद भोकरदन मध्ये चालतात, पण शाळेसाठी ज्या शाळेमध्ये गरीबाचे लेकरं
आमच्या संभाजीनगरमध्ये या, इथं काबराजी आहे व्यासपीठावर. आता मला एका माणसाचा फोन आला होता, त्या शाळेचे रेट आहे 1,20,000 रुपये प्री प्रायमरीचे. नाथ व्हॅली सारख्या शाळेचे 1.5 लाख, केम्ब्रिज सारख्या शाळेचे 2 लाख, जैन इंटरनॅशनलचे 1,40,000. पुढे जर पैठण रोडला आम्ही गेलो तर नाथ व्हॅली वगैरे सगळ्या शाळेचे 1.5 2 लाख रुपये नर्सरी प्ले ग्रुप फर्स्ट स्टँडर्डचे रेट आहे एका वर्षाचे. मग ज्या शाळेमध्ये तुम्ही सगळेजण शिकलात, जिथं मध्यमवर्गीयांचे मुलं शिकतात, जिथं हातावर काम करणाऱ्या माणसांचे मुलं शिकतात, त्या मुलांच्या चांगल्या शिकण्यासाठी, पर्यायानं चांगलं लोणगाव घडवण्यासाठी, आदर्श लोणगाव घडवण्यासाठी, चांगले नागरिक घडवण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलात. त्या सगळ्या एकत्र येण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी कौतुक करतो. या कार्यक्रमाला शुभेच्छाही देतो. खूप चांगलं वाटलं की ही एक चळवळ आपल्या भोकरदन तालुक्यामध्ये या लोणगाव गावात सुरू झाली. दुर्दैवानं आम्ही जाफराबाद तालुक्याचे रहिवासी आहोत, पण फारसं आमच्याकडे शैक्षणिक वातावरण जाफराबाद भोकरदनला 5-6 लोक IAS IPS झाल्याशिवाय मोठे काही दिसलेले आम्हाला दिसत नव्हते, नाही दिसत आजही. माझी सगळ्यांना विनंती आहे, माझे विद्यार्थी या शाळेसाठी खूप भरभरून देत आहेत, देतीलही, पण सोसे सर आपली पण जबाबदारी, आपल्या टीमची जबाबदारी, आपल्या शिक्षण विभागाची जबाबदारी आहे की आता काळ बदललाय. कम्प्युटरपेक्षा पुढेही आपण गेलोय. AI आलंय, रोबोटिक्स आलंय, वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट आल्या, टेक्नॉलॉजीचे नवे आयाम आलेले आहेत. आता लोणगावची शाळा बदलली, पण त्याच्या पुढचं पाऊल बदलण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, शालेय शिक्षण विभागाची आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं मी डेप्युटी डायरेक्टर दातवी साहेब सोबत असतात, मंत्री महोदयाशी मी आता पत्रिका पण टाकली दादा भुसे साहेबांनी की बघा आमच्या भोकरदन तालुक्यामध्ये एका गावात असे सगळे माजी विद्यार्थी एकत्र आले, कोणी अशोक आला, कोणी रामभाऊ आला, शामभाऊ आला, आणि आता ही चळवळ सुरू झाली. शासनाच्या वतीनं ज्या स्कीम आहेत त्या खूप चांगल्या आहे. कम्प्युटर लॅबच्या बाबतीत आता मला संजयजी बोलले, मी पण वर प्रयत्न करीन, संभाजीनगरहून जालन्याहून शिक्षणाधिकारी महोदयांना बोलेल की चांगली कम्प्युटर लॅब द्या, चांगले स्मार्ट बोर्ड, सगळ्यात चांगलं करण्याचं हे एकमेव स्थळ आहे. बाकीच्या स्थळाबद्दल मी काही बापू बोलणार नाही, किंवा इकडे बाकीची सगळी मंडळी बोललेली आहेत, किंवा वर पण समोर मोठी माणसं बसलेली आहेत. एकमेव असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणावरून चांगले संस्कार दिले जातात, चांगले रोप हे घडवले जातात. ज्या गावची शाळा चांगली त्या गावचं राजकारण चांगलं, त्या गावचं सगळंच चांगलं. त्या गावात पोलीस स्टेशन मध्ये जायचं काम पडत नाही, कोर्टात जायचं काम पडत नाही, कुठेच जायचं काम पडत नाही. ही शाळा एकमेव असं संस्काराचं मंदिर आहे, ज्या मंदिरावर त्या ठिकाणी चांगले संस्कार केले जातात, चांगले लेकरं घडवले जातात. म्हणून या लेकरांचं भवितव्य घडवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. त्यात माजी विद्यार्थ्याची भूमिका फार महत्वाची आहे, आणि ती भूमिका तुम्ही सगळेजण खूप चांगली पार पाडतायत, याचा मला खूप चांगलं वाटलंय, चांगला आनंद होतोय. खूप चांगली गोष्ट आहे. एका ठिकाणी असं म्हटलं, लिहिलेलं आहे एका ठिकाणी की तुम्हाला खरंच सुखाची व्याख्या करायची असेल किंवा तुम्ही आनंदी आहात हे तुम्हाला ठरवायचं असेल तर ते कसं ठरवता येतं, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या माणसांना तुम्हाला ज्यांनी मदत केली त्याची यादी सुरुवातीला बनवा. समजा मी जर माझ्या आयुष्यातली किंवा तुम्ही सगळेजण बसलेले असाल आणि विचार करून जर यादी बनवली की मला या 5-10 लोकांनी आयुष्यामध्ये चांगली मदत केली, ती यादी 10 पर्यंत गेली असेल. आणि दुसरी यादी तुम्ही आणखी चांगली बनवा की तुम्ही माणूस म्हणून जगताना तुम्ही दुसऱ्यांच्या कामी किती वेळेस पडलात. जर नक्कीच तुम्हाला मदत करणाऱ्यापेक्षा तुम्ही जर दुसऱ्याला मदत करणाऱ्यांची यादी जर मोठी बनली तर तुम्ही नक्की आयुष्यात मोठे बनत असता. माझी विद्यार्थ्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुमची यादी नक्की दुसऱ्याला मदत करणाऱ्यांची यादी मोठी होईल. आणि खरंच सुखाची तीच व्याख्या आहे. जगामध्ये सुख कुठेच मिळत नाही मित्र हो, सुख दिल्यानं सुख मिळतं. हा सुखाचा क्षण आहे, सुखाचा प्रसंग आहे. माझी सगळ्यांना या सुखाच्या प्रसंगासाठी खूप चांगली इंटरॅक्ट व्हा, चांगली देवाणघेवाण करा, सगळेजण व्यक्त व्हा. अनुभवाचं तुमचं सगळं देवाणघेवाणातून या शाळेला एक नक्की चांगलं रूप, चांगलं वर्चस्व या शाळेचं या परिसरामध्ये निर्माण होईल. शासनाच्या वतीनं ज्या ज्या काही बाबी असतील त्या मी सोसे सरांना शेअर करील. तुमचा ग्रुप पण आहे, ग्रुपमधले बरेचसे माझे मित्र पण आहेत, त्यांना मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करील. पण आपलं काहीतरी गावासाठी देणं असतं, ते देणं, ती अकाउंटेबिलिटी, ती रिस्पॉन्सिबिलिटी, ती उत्तरदायित्वाची भावना आपण सगळेजण त्या ठिकाणी देऊया. हे परिसर आमचा आहे. खूप मोठ्या प्रमाणात बापू इथं कॉप्या चालतात. जाफराबाद, भोकरदन, टेंभुर्णी, डोणगाव, देळेगव्हाण, भोकरदन, इथून तुमचं दादाचं जवखेडा, फिवकडा सगळे कॉफी सेंटर आहे. सगळ्या पोरांना त्रास होतो म्हणून आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यावर्षी एक सुद्धा कॉपी चालणार नाही याचं नियोजन खूप चांगलं केलेलं आहे. विशेष प्रेम तर मला फार इकडं म्हणजे आणवा वगैरे सगळं मी फिरलो, फार रोखण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पातळीवर करतो. प्लॅटफॉर्म आपल्या या लेकरांना चांगले मिळावे,
चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाव्या म्हणून आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले, गावातलं राजकारण समाजकारण सगळं सोडून जर असे धडाडीचे चांगली दूरदृष्टी असलेले सरपंच, ग्राम शिक्षण समिती जर चांगली असली, शालेय समिती चांगली असली तर नक्कीच याचे दूरगामी परिणाम चांगले होतील. समोर बसलेले माझे पालक आहेत, चिमुकले आहेत, गावातल्यांना सगळ्यांना विनंती आहे, जेवढं पोरांना वाचता येईल तेवढं वाचू द्या, जेवढे प्लॅटफॉर्म मुलांना उपलब्ध होतील तेवढे उपलब्ध होऊ द्या. हीच लेकरं आपली संतती आहे. आणि माझं शेवटचं वाक्य आहे की संतती ही संपत्तीपेक्षा मोठी असते. संपत्ती क्षणात जाऊ शकते साहेब, पण संतती जाऊ शकत नाही. या संततीसाठी आपण सगळेजण काम करूया. नक्कीच या परिसरातला असल्यामुळं, या गावातून माझ्या गावाला जायचा रस्ता असल्यामुळं नक्कीच ज्या ज्या वेळेस या शाळेसाठी, या परिसरासाठी शैक्षणिक दृष्ट्या जे जे लागल ते नक्की देण्यासाठी मी प्रयत्न करीन. तुमच्या सगळ्या कार्यक्रमाला, तुमच्या या सगळ्या अनुभवांच्या देवाणघेवाणीला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. वेळेअभावी मला पुढे दुसऱ्या गावाला जायचं असल्यामुळे मी या ठिकाणी जास्त न बोलता, मला या ठिकाणी आपण बोलवलं, सत्कार केला, माझं आयुष्य वाढवण्यासाठी काही क्षण नक्की माझ्यासाठी हे या ठिकाणी शेअर केले. मला हे चांगला सोहळा पाहण्याचं भाग्य तुमच्या सगळ्यांमिळून मिळालं, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.